धन्यवाद डॉक्टर अमोल शिंदे सर, अमित हुक्केरीकर सर. मी माझं बोलणं सुरू करण्याच्या अगोदर शिवदूत अभियानाची सुरुवात कशी झाली हे आपलं जास्त वेळ न घेता एका मिनिटात सांगतो. 2022चा डिसेंबर-जानेवारी महिना असेल. पक्ष कोणाला मिळेल, आमदार पात्र होतील अपात्र होतील याविषयीच्या सगळ्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे सुरू होत्या. त्यावेळी आपले जे विरोधक आहेत ते असं म्हणायचे की 40 आमदार आणि 13 खासदार सोडले तर सामान्य शिवसैनिक हा अजूनही आमच्यासोबतच आहे. म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये शेवटच्या बूथवरती काम करणारे जे शिवसैनिक आहेत हे त्यांच्यासोबत आहे असं त्यांचं मत होतं. आणि हे जर त्यांचं मत आपल्याला खोडून काढायचं असेल तर राज्यात 1 लाख बूथवरती आपलं संघटन उभं करायचं. आणि ते संघटन उभं करत असताना आपल्या सगळ्यांचे आदर्श बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण 80% समाजकारण आणि 20% राजकारण याला धरून आपला संघटन विस्तार व्हावा या संकल्पनेतनं, या पवित्र उद्देशानं आपण शिवदूत अभियानाची सुरुवात केली. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मागच्या वर्षी 1 एप्रिलला शिवदूत अभियानाची सुरुवात केली. आज 12 महिने पूर्ण होतील पुढच्या काही दिवसांमध्ये आणि मला सांगायला आनंद होतोय, शून्यापासून केलेली सुरुवात आज 4.5 लाख पेक्षा जास्त शिवदूतांच्या नेमणुका या संपूर्ण राज्यभरात झालेल्या आहेत. एवढं मोठं काम या शिवदूत अभियानाच्या माध्यमातून उभं राहिलंय. आता डॉक्टर अमोल शिंदे सर आणि अमित हुक्केरीकर सरांनी सांगितलंय की या शासन आपल्या दारी असेल, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान असेल किंवा वयोश्री अभियान असेल, ही तिन्ही अभियानं आणि राज्य सरकारची वेगवेगळ्या योजना या शेवटच्या व्यक्तीपर्यंत घेऊन जायचं काम हे आपले शिवदूत मागच्या 10-11 महिन्यांपासून करतायत. या आपल्यापैकी बऱ्याच जणांना शिवदूत आपल्या गावामध्ये काय काम करतात याची माहिती आहेच. मी इथे काय कुठल्याही प्रकारचं राजकीय भाषण करायला आलेलो नाहीये. फक्त कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये, कोणत्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आणि तालुक्यांमध्ये शिवदूत अभियानाची, शिवदूतांच्या नेमणुकांची, बूथ प्रमुखांच्या नेमणुकांची स्थिती काय आहे हे सांगण्यासाठी इथे उभा आहे. मला या पुढे जाण्याच्या अगोदर महिला आघाडीचं खूप कौतुक करायची इच्छा होतीये. कारण मागच्या 5 महिन्यापूर्वी आपण महिला शिवदूतांच्या नेमणुका करायला सुरुवात केली आणि आपण आज म्हणजे मी बोलत असताना 71,000 पेक्षा जास्त महिला शिवदूतांच्या नेमणुका या महिला आघाडीने केलेल्या आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी महिला आघाडी, आपल्या आई बहिणी महिला आघाडीसाठी, आपल्या रणरागिणींसाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय. आता आकडेवारीकडे जाऊया. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, पण जिथे आपले खासदार आहेत किंवा आपल्या पक्षासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यांची आकडेवारी आहे. निळी जी लाईन दिसतीये ती अपेक्षित शिवदूतांची संख्या आहे आणि जी भगवी लाईन दिसतीये आपल्याला त्या किती नेमणुका झालेल्या आहेत याची आकडेवारी आहे. याच्यामध्ये डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा लोकसभा मतदारसंघ हा टॉप करतोय. त्याच्या खालोखाल हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे. हेमंतभाऊ पाटील इथे असतील, हेमंतभाऊ इथे असतील. मागच्या 4 महिन्यांपासून ते प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय बैठका घेत आहेत. कोणत्या बूथवरती आपले शिवदूत नेमलेले नाहीत याची चाचपणी करतायत, नवीन शिवदूतांना नेमणुका देत आहेत. हिंगोलीमध्ये तर असे काही गावं आहेत, असे काही बूथ आहेत जिथे 50 पेक्षा जास्त शिवदूतांच्या नेमणुका झालेल्या आहेत. एका बूथवरती 50 पेक्षा जास्त शिवदूतांच्या नेमणुका झालेल्या आहेत. असंच बऱ्याच लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगलं काम होतंय. याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आहे मुंबई दक्षिण मध्य आणि त्याच्या खालोखाल शिर्डी आणि बाकीचे लोकसभा मतदारसंघ आहेत. इथे या सगळ्या लोकसभा मतदारसंघांमधले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण इथं काम वाढवण्याची आवश्यकता आहे. आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरं जायचं, त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचंय आणि आपली जर बूथनिहाय फळी तयार नसेल तर मतदारांपर्यंत संपर्क साधणे, मतदाराला मतपेटीपर्यंत घेऊन येण्याचं काम करताना आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघांकडे जाऊया आपण. ही जी यादी दिसते हे असे विधानसभा मतदारसंघ आहेत की ज्यांनी अतिशय उत्तम काम केलंय
आणि अपेक्षित शिवदूतांच्या पेक्षा कितीतरी पटींनी चांगलं काम या सगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये झालंय. याच्यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघ टॉप करतोय. योगेश कदम साहेब असतील, त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये आदरणीय उदय सामंत साहेब असतील, मागाटण्यामध्ये प्रकाश सुर्वे साहेब असतील, यांनी अतिशय उत्तम काम केलंय. याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यातले विधानसभा मतदारसंघ सुद्धा टॉप करतायत. बालाजी कल्याणकर साहेब आमदार इथे असतील, ते शहरामध्ये वॉर्डात आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात जाऊन शिवदूतांच्या नेमणुका करतायत. त्यांनी काय काम करायचं याची माहिती देत आहेत. इथे रवींद्र फाटक साहेब आहेत संपर्क प्रमुख, ते त्यांच्याकडे 3 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. ते प्रत्येक जिल्ह्यात दर महिन्याला किमान 2 वेळा जातात आणि या सगळ्या अभियानाच्या बद्दलचा आढावा घेतात आणि आवश्यक सूचना देतात. इथे आनंद जाधव साहेब असतील, ते मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख आहेत. ते सुद्धा त्यांच्या प्रत्येक वेळच्या दौऱ्यामध्ये केवळ शिवदूत बूथची रचना आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका याच्यावरती काम करतायत. हे असे विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे 60% पेक्षा जास्त नियुक्त्या झाल्यात, म्हणजे अजूनही 30% पेक्षा जास्त नियुक्त्या इथे बाकी आहेत. त्यानंतर हे असे विधानसभा मतदारसंघ आहेत की जिथे आपल्याला अजून काम करायची अपॉर्च्युनिटी आहे. आता या विधानसभा मतदारसंघांमध्ये जे पदाधिकारी असतील, सन्माननीय आमदार असतील, त्यांना माझी विनंती आहे की आपल्याला अजून आपण जसं पाहिजे तसं काम सुरुवात केलेलं नाही आहे, ते काम आपण सुरुवात करावं. सगळ्यांची माफी घेऊन मागून मी नावं घेतो. छत्रपती संभाजीनगर पश्चिम, चांदिवली, छत्रपती संभाजीनगर मध्य, माहीम, नांदगाव अशा काही विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या सगळ्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण शिवदूत अभियानाच्या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर काम सुरुवात केलं पाहिजे. त्याच्यानंतर जिथे आमदार नाहीत पण आपल्या पक्षाच्या करिता अतिशय महत्वाचे असे विधानसभा मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम झालंय. याच्यामध्ये जालना आहे, इगतपुरी आहे, अर्जुन खोतकर साहेब इथे असतील. म्हणजे आम्हाला असं सांगायला लागते की आता जिथे शिवदूत 20 पेक्षा कमी आहेत तिथेच तुम्ही शिवदूत अपॉइंट करा. एवढं चांगलं काम अर्जुन खोतकर साहेबांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये होतंय. हातगावमध्ये बाबुराव कदम साहेब असतील, इथे हातगावमध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम होतंय. अशी सगळी विधानसभा मतदारसंघ आहेत. याच्या सगळ्या रिपोर्ट्स हे आपल्यापर्यंत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाची लोक आणून देत असतात. आपण आता लोकसभा म्हणून पुढचे 60 दिवस काय काम करणार आहोत हे मी फक्त 1 मिनिटात आपल्याला सांगेल आणि माझं बोलणं थांबवतो. आपण शिवदूत प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले जातात. शिवदूतांचं नक्की काय काम आहे, त्यांनी निवडणुकीमध्ये पक्षासाठी म्हणून काय योगदान द्यायचं आहे, याच्या ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीनिहाय बैठका सुरू केल्यात आणि शहरामध्ये वॉर्डनिहाय बैठका सुरू केल्यात. आपल्यापर्यंत सचिवांचं पत्र आलं असेल, आपल्या नेत्यांपर्यंत पत्र आलं असेल. माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की त्या प्रशिक्षण बैठका आपण सुरू कराव्या. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे तालुका आणि जिल्हा प्रतिनिधी आपल्या सोबत येऊन त्या शिवदूतांना प्रशिक्षण देण्याचं काम पण करतील. त्याच्यामध्ये फक्त 2च अडचणी मला सांगायची इच्छा आहे. एक तर बऱ्याच ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नाहीत, त्यामुळे शिवदूतांच्या नेमणुका करता अडचणी येत आहेत. आणि दुसरं आहे की जिथे पदाधिकारी आहेत पण ते तशा अर्थी काम करत नाहीयेत. अशा 2 गोष्टींवरती आपण जर काम करू शकलो तर शिवदूतांच्या 11 लाखाचं जे ध्येय आहे ते आपण पूर्ण करू शकतो. आताच अमोल सर आणि अमित दुकरीकर सरांनी आपल्याला शासन आपल्या तरी महिला सशक्तीकरण अभियानाविषयी माहिती दिली. 3.5 कोटीच्या जवळपास आपण लाभार्थ्यांना लाभ दिलाय. पुढच्या 60 दिवसामध्ये आपण या 3.5 कोटी लोकांना प्रत्यक्ष भेटून, आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटून आपण धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आणि थँक्यू PM हे 2 अभियान आपण सुरू करतोय. त्याच्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत आपण जाणार आहोत. हे असं पत्र जर आपल्याला डिस्प्लेवर दिसत असेल तर हे पत्र ते लाभार्थी माननीय मुख्यमंत्री महोदयांना स्वतः लिहितील आणि माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतील. तर हे आपण आता तात्काळ सुरू करतोय. आपण इथं गेल्यानंतर या अभियानाची अंमलबजावणी आपल्याला सुरू करायची आहे. आणि जाता जाता मी महिला भगिनींसाठी आपण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून शिवाई नावाचं एक अभियान सुरू केलंय, ज्याच्यामध्ये ज्या 21 ते 30 वयोगटातील युवती आहेत, ज्यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे, त्यांना आपण एक व्यासपीठ उपलब्ध करून देतोय, ज्याच्या माध्यमातून ते प्रशासनासोबत आणि त्याच वेळी राजकीय नेत्यांसोबत सुद्धा काम करू शकणार आहेत. आणि 2029चं जे आपण महिला आरक्षणाचं इम्प्लिमेंटेशन करणार आहोत
त्यावेळी त्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू शकतील असं व्यासपीठ आपण त्यांना उपलब्ध करून देतोय. हे सगळं काम आपण मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून करतोय. याला अजून गती द्यायचं काम आपण पुढच्या काळामध्ये करूया. आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो, शिवाजी महाराजांनी त्यावेळी एवढं मोठं स्वराज्य, एक वाक्य आहे, माझ्या स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीने ही लढाई माझी आहे म्हणून परिश्रम घेतले तर आज सेतू हिमाचल हे स्वराज्य बनेल. आणि याच उक्तीला, याच आपल्या आदर्शाला आपण डोळ्यासमोर ठेवून आपण आगामी काम करूया अशी अपेक्षा, आशा व्यक्त करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.